काय रे चिकन तर त्यासाठी चिकन करी बनवत आहे। आमचे स्पेशल आचारी आहे। त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे। आता इथे हा मसाला वाटून घेतला। याच्यामध्ये कांदा आहे, खोबरं आहे आणि धने वगैरे आहे। इथे हा कांदे आणि खोबऱ्याची पेस्ट आहे, ही इथे आपण वाटण घालून घेणार आहे। या पेस्टला छान तेलामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे, छान अशी मिक्स करून। इथे आमच्या आचारी मिक्स करत आहे। या प्रकारे थोडी हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। या प्रकारे आपल्याला इथे 1 वाटी धनेपूड घालून घ्यायची आहे आणि त्याला छान असे मिक्स करून घ्यायचे। या प्रकारे आपल्याला सावजी काळा मसाला इथे घालून घ्यायचा आहे, तो पण तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित। ज्या प्रकारे आपण धनेपूड शिजवून घेतलेली आहे त्याच प्रकारे इथे काळा मसाला सुद्धा आपल्याला या प्रकारे आम्ही इथे एव्हरेस्ट चिकन मसाला घेतला आहे, तो इथे 1 चम्मच आम्ही घालून घेणार आहे। त्याला सुद्धा आपल्याला सगळे मसाले आपण तेलात परतून घेणार आहे छान। या प्रकारे आम्ही 1 ते 1.5 चम्मच मसाला घालून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता। थोडंसं छान असे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला किंचित पाणी घालून घ्यायचं, थोडं छान असे किंचित पाणी घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे। या प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाले छान असे परतून घ्यायचे। आम्ही हे चिकन इथे चुलीवर बनवत आहे। इथे आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे। आम्ही इथे 4 ते 5 चम्मच लाल तिखट घालून घेणार आहे, कारण आमची भाजी ही 4 किलो आहे, म्हणून आम्ही इथे 4 चम्मच तिखट घालत आहे। तुमच्या ॲव्हरेजनुसार तुम्ही लाल तिखट इथे यूज करू शकता। या प्रकारे आपल्याला तिखटाला छान असं शिजून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान असं परतून सुद्धा घ्यायचं आहे। तिखट टाकल्यानंतर आपल्याला किंचित तसं पाणी घालून थोडं फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तिखट व्यवस्थित असं शिजून जाणार। यम्मी अँड टेस्टी मसाला इथे रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। झणझणीत चिकन इथे रेडी होत आहे। आमचे बंधू इथे चिकन रेडी करत आहे। इथे हे गावरानी चिकन आम्ही काढून आणलेलं आहे, आता ते आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आम्ही हे चिकन आता छान मसाल्यामध्ये घालून घेणार आहे। या प्रकारे आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। हे बंधू आमचे धुण्यासाठी आहे, 1 बंधू भाजीला फोडणी घालण्यासाठी आहे। असे 2 बंधू भाजीच्या मागे लागलेले आहे। एक नंबर झणझणीत अशी मसाला लेग पीस ये देखो लेग पीस है इधर। थांब 1 मिनिट तसं। अरे आपल्याला भाजी छान अशी तेलामध्ये मिक्स होऊ द्यायची आहे। 10 ते 15 मिनिट छान अशी झाकून शिजून घ्यायची आहे थोडी। या प्रकारे आपल्याला थोडं पाणी घालून भाजीला शिजू द्यायचं आहे। यम्मी अँड टेस्टी अशी झणझणीत भाजी इथे रेडी झालेली आहे। जळलेले दाखवून तुम्ही बघू शकता। या प्रकारे भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे। भाजी आपल्याला ही अदामधातून चेक करून पलटून घ्यायची आहे, जेणेकरून आपली भाजी जळणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे। प्रकारे आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि भाजीला छान असं शिजू घालून द्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला या प्रकारे ग्रेव्ही मसाला घेतलेला आहे, त्या ग्रेव्ही मसाल्याला पाणी इजोरकरचा ग्रेव्ही मसाला घेतला आहे, तो आपल्याला याच्यात घालून टाकू का? हा मसाला इथे आपल्याला घालून या प्रकारे आपल्याला ग्रेव्ही मसाला घालून घ्यायचा आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे। त्याला भाजीला 15 ते 20 मिनिट छान अशी शिजून द्यायची आहे आणि यम्मी अँड टेस्टी इथे चिकन रेडी होणार आहे। हे आमचे आचारी चिकन बनवणारे आणि सुप्रसिद्ध हे आहे, आचारी आहे। एकदम टेस्टी भाजी बनवतात, नेहमी यांच्या हाताखालून भाजी जाते।
आणि टेस्टी अशी भाजी इथे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा अप्रतिम रंग आलेला आहे. हे बघा, या प्रकारे यम्मी अँड टेस्टी भाजी, चुलीवरची भाजी रेडी झालेली आहे. गावरान स्पेशल आणि झणझणीत असं चिकन इथे रेडी झालेलं आहे. हॅलो गाईज, आज आमच्याकडे यम्मी अँड टेस्टी गावरान स्पेशल इथे चिकन बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता गावरान स्पेशल रेसिपी.